महादेवी हवा माधुरी. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की ह्याच विषयाबद्दल आत्ता काय चर्चा चालू आहे? चला जाणून घेऊया ह्याच्या मागचा पूर्णपणे इतिहास आणि आत्ताच्या करंट स्टेटला काय चालू आहे. तर महादेवी ही एक हत्तीण असून 40 वर्षापासून ती कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या नावाच्या मठात राहत होती. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती एक हत्तीण नसून ती त्यांच्या एक श्रद्धाचं प्रतीक होती. नांदणी मठाकडून तिला पूजा, धार्मिक सोहळे आणि कार्यक्रमासाठी वापरलं जात. पण तिच्या तब्येतीतून दिसणाऱ्या चिंताजनक समस्यांमुळे पेटा म्हणजे पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट फॉर एनिमल्स ह्या संघटनेने न्यायालयात कारवाई केली. पेटाने सांगितलं की ह्या हत्तीला चालण्यात अडथळे निर्माण होत आहेत, तिच्या शरीरातून सूज आणि जखमा दिसत आहेत, तिच्या जीवनशैलीत होणारा ताणतणाव, ह्या 3 गोष्टींद्वारे न्यायालयात पेटाने तक्रार केली. तर ह्याच तक्रारमुळे न्यायालयाने 16 जुलै 2025 रोजी ही तक्रार मान्य करून महादेवीला असं ठरवलं की हिचं धैर्य हे मनोरंजनापेक्षा संवर्धनाची जरूरत आहे. त्यामुळे तिला गुजरातमधील राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट हिथं स्थलांतरित करावं हा आदेश देण्यात आला. तर हेच कळल्यावर नांदणी मठातील लोकांनी म्हणजे त्यांच्या वेलफेअर ट्रस्टने त्यांच्या याचिकेविरुद्ध तक्रार नोंद केली की तिला सांगितलं की हिला आमच्या इथून हलवू नका. पण ती याचिका 29 जुलै 2025 रोजी फेटाळण्यात आली आणि पेटाचा निर्णय कायम ठेवला आणि तिला 29 जुलै 2025 ला आपल्या नांदणी गावातून स्थलांतरित करावं लागलं. तर हा झाला त्याचा इतिहास. आता करंट स्टेटमध्ये काय चालू आहे हे जाणून घेऊया. आजच्या न्यूजनुसार नांदणी गावातील सुमारे 7,000 लोकांनी आपलं मोबाईल नेटवर्क हे जिओ मधून एअरटेल मध्ये पोर्ट केलं आहे. कारण हा जो ट्रस्ट आहे जिथे आपली हत्तीने नेले आहे तो अंबानीच्या अंडरमध्ये जातो. तर ह्याचाच विरोध करण्यासाठी खूप ठिकाणी शांततेत मिरवणूक, त्यानंतर जिओ कार्डवर बंदी, ह्या गोष्टी तिथल्या आसपासच्या एरियात चालू आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे पुढं? महादेवी गुजरातमधून परत आपल्या इथे आली पाहिजे का नाही हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजे आपणाला समजून जाईल की काय महादेवीचं पुढे होणार.